नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मार्केटमध्ये महाग मिळणारे मिठाई घरच्या घरी बनवणार आहोत, तेही कमी साहित्यामध्ये आणि मावा खवा वगैरे न वापरता। तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटीला थोडीशी कमी साखर टाकायची आणि साखर टाकून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। 1 वाटीला थोडीशी कमी टाकायची आहे। आता यामध्येच टाकायची वेलची पूड। अख्खी वेलची असेल तर तुम्ही ती टाकू शकता। मी इथे वेलची पावडर टाकत आहे, माझ्याकडे तयार आहे। याने खूप छान सुगंध येतो या मिठाईला। अगदी 1 चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आता यामध्ये आपण 2 चम्मच खोबऱ्याचा किस टाकत आहे। याने सुद्धा या मिठाईला अप्रतिम अशी चव येते। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण छान फिरवून घेतले मिक्सरला। फक्त आपल्याला साखर बारीक करून घ्यायची असते। आता हे एका अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत। अगदी सहज आपण ही मिठाई बनवू शकतो बघा। आता या मिश्रणामध्ये थोडंसं म्हणजे 1 चिमूट मीठ टाकायचं आहे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ टाकलं तर याची चव अजून वाढते। यात टाकायचं 2 मोठ्या चम्मचनी तेल, गोड तेल आणि हे अर्धा कप दूध घेतलं आहे। तर साई सकट दूध घ्यायचं, म्हणजे याला छान अशी चव येते बघा। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। दूध टाकल्याच्या नंतर याला पाणी सुटतं, हे थोडंसं पातळ होते। पण जसं हे मुरत जाईल ना तसं कोरडं सुद्धा होते। आता 1-2-3 मिनिटं फेटून घ्यायचं चांगलं। हाताने देखील तुम्ही फेटू शकता। आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला मैदा। आता या मिश्रणामध्ये मैदा टाकून घेणार आहोत आपण, चाळून घेतलेला मैदा। सुरुवातीला 1 वाटी घ्यायचा आणि यात टाकायचा आहे। आता हाताने छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे 1 वाटी एवढा मैदा घेतला आहे। अजून आपल्याला लागेल, म्हणजे याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे मैदा थोडासा लागेल अजून। तर आता मी काय करणार आहे, मैद्याच्या ऐवजी अर्धा वाटी बेसन पीठ टाकणार आहे। याने सुद्धा मस्त अशी चव येईल। किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही मैदाही टाकू शकता। बेसन पीठ टाकायचं असेल तर बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ सुद्धा टाकू शकता। किंवा अजून पौष्टिक ही मिठाई बनवायची असेल तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। आता याचा छान गोळा तयार करून घेणार आहोत आपण। ही मिठाई एकदा बनवली तर न भरपूर दिवस टिकते। तुम्ही प्रवासाला सोबत नेऊ शकता। आता हे पीठ आपण मळून घेतलंय, हे अर्धा तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत।
झाकण ठेवून अर्धा तास तरी हे मुरवायचं आहे बघा. आता आपण हे पीठ अर्धा तास छान असं मुरवून घेतलं आहे. आता याचे आपण पेढ्यासारखे किंवा तुम्हाला जसा आकार द्यायचा तसं तुम्ही आकार देऊ शकता. तर सर्वात आधी तर सारख्या आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे एक सारखी ही मिठाई दिसेल बघा. अशा पद्धतीने एखादा चम्मच वगैरे तुम्ही घेऊ शकता एक सारखे हे आकार येण्यासाठी. तर आता आपण ह्याची अशी गोलही तुम्ही करू शकता किंवा मग अशा सिलेंडर शेपची पण ही मिठाई बनवू शकता. सहज झटपट बनवता येते. तेल गरम करायला ठेवलंय आपण. तर संपूर्ण आपण अशा पद्धतीने ही मिठाई बनवून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ही मिठाई बनवून घेतली आहे. आता ही तळून घेणार आहोत. आता तेल अगदी गरम नको आहे आणि अगदीच थंडसुद्धा नको आहे, मध्यम आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढे टाकायचेत आणि टाकल्या अजिबात याला हलवायचं नाही किंवा फिरवायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे टाकायचे आणि थोडेसे तळणं झाल्याच्या नंतर आपण याला आलटीपलटी करणार आहोत. टाकल्या याला जर तुम्ही धक्का लावला किंवा हे हलवलं तर लगेच हे तेलामध्ये विरघळून जातील. त्यामुळे थोडेसे तळू द्या खालच्या साईडने आणि नंतर मग हळूवार किंवा अलगद असे पलटी करून घ्या. तेलाचं टेम्परेचर सुद्धा जास्त ठेवू नका, म्हणजे खूप गरम नाही खूप थंड नाही. खूप गरम असलं तरी हे विरघळतील आणि थंड असलं तरी सुद्धा हे विरघळतीलच. त्यामुळे टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. आधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर ठेवून थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आलं तेल की मग हे तळायला सुरुवात करायचं आहे. आणि मी सांगेल तुम्हाला यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं जरूर टाका, म्हणजे बाइंडिंग छान येते. त्यामुळे ही भीती राहत नाही की हे विरघळून जातील. थोडंसं, फार टाकायचं नाही, थोडंसं अगदी 1-2 चम्मच तुम्ही गव्हाचं पीठ टाकू शकता मैद्याबरोबर. तर आता बघा हे असे खालच्या साईडने छान झालेले आहेत. आपण याला हळूवार असं पलटी करून घेणार आहोत, म्हणजे सर्व बाजूनी याला तळून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे पलटी करा. किंवा असं वरती याच्यात तेल टाकू शकता, जसे आपण अनारसे तळतो त्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला ते फिरवता येईल छानपैकी. मी आता काटा चम्मच घेते, याने सुद्धा जरा थोडंसं अवघड वाटत आहे, तर काट्या चमच्याने हे किंवा अशा चाकूच्या सहाय्याने अलगद असे पलटी करून घेते, म्हणजे तुटणार नाहीत. एकदा हे पलटी झाले की मग आपण व्यवस्थित असे तळून घेऊ शकतो बघा. आता हे छान असे तळून तयार झालेत. आपण अलगद हाताने ते काढून घेऊ. एका वेळेला फार जास्तही टाकू नका. काय होतं, हे फुटायला सुरुवात होते, त्यामुळे थोडेसे
कमी कमीच टाकायच्या आहेत आणि छान असे हे बघा तुम्ही मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले आहेत. एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा चाळणीवरती काढू शकतो आपण हे. आता खूप गरम असल्यामुळे काय होतं लगेच तुटायला किंवा फुटायला सुरुवात होते. पण हे जसे थंड होतील ना तसे अगदी खुसखुशीत होतात, जसे की बिस्किट नानकटाई तशा पद्धतीने. आता हे बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ. त्यापूर्वी हे जे या तेलामध्ये विरघळलेला भाग आहे तो काढून घेते. आणि थोडंसं तेलसुद्धा गरम होईल, त्यामुळे लगेच न टाकता हे काढल्याच्या नंतर 1 मिनिटभर तेल थोडंसं असं गरम करून घ्यायचं आणि मग हे टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी थोडे कमीच टाकते बघा, म्हणजे व्यवस्थित असे काढता येतील. आता हे संपूर्ण तळून घेऊ आपण. आता थोडे थंडे झाले की आपण हे असे प्लेटवरती काढून घेणार आहोत. तर आपले हे मैद्याचे किंवा रव्याचे बिस्किट नानकटाई तुम्ही म्हणू शकता, अशी खूप छान लागणारी मिठाई तयार झाली आहे आणि कमी साहित्यामध्ये. नक्की करून पहा, कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपर्यंत तळले आहेत बघा, मी दाखवते तुम्हाला एक तोडून. छान असे खुसखुशीत झाले आहेत आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. भरपूर दिवस टिकतात हे. नक्की करून पहा.